धन्यवाद. यानंतर प्रसिद्धी माध्यमातले पुरस्कार आहेत आणि अर्थातच पुरस्कार अनाऊन्स करताना आणखी एकदा पुन्हा जास्त आनंद होतोय, कारण ज्यांच्या नावामध्येच विद्या सामावलेली आहे आणि ज्यांच्या नावामध्येच विद्या अधिपती सुद्धा सामावलेला आहे असे प्रसिद्धी माध्यमामध्ये काम करणारे विद्याधर कुलकर्णी, अर्थातच आमच्या कला क्षेत्रामध्ये विशेष योगदान असणारे विद्याधर कुलकर्णी, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष सदर नेणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान असणाऱ्या लोकांना आपल्या लेखणीने प्रकर्षाने नावलौकिक प्राप्त करून देणारे आणि बालगंधर्व परिवाराच्या सोहळ्यामध्ये कायमच सगळ्यांच्या सोबत नाट्य परिषद असेल, बालगंधर्व परिवार असेल किंवा चित्रपट महामंडळ असेल यांच्यासाठी खास असतं असे माननीय विद्याधर कुलकर्णी यांना या वर्षीचा प्रसिद्धी माध्यमातला पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद वाटतो. माननीय सुशांतजी शेलार यांना विनंती की कृपया त्यांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचे. फेटा बांधल्यामुळे आज ओळखायला येत नाहीयेत. यानंतर असं म्हणतात की संत साहित्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असं काही असावं की आपल्या ज्ञानाचा सागर असा असावा की ज्याने गागर में सागर भरावी. असं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावामध्येच सागर असं नाव सामावलेलं आहे असे माननीय सागर आव्हाड यांना यावर्षीचा प्रसिद्धी माध्यमातील पुरस्कार प्रदान करताना आम्हाला असा विशेष आनंद वाटतो. सागर अंबादास आव्हाड खरं तर अहमदनगर जिल्ह्यातील असणारे हे आत्ताच अहिल्यानगर, TV9 झी 24 तास, साम TV मध्ये 14 वर्षाचा अनुभव, वेगवेगळ्या विषयांमध्ये वाचा फोडली, TET सारखे मोठे घोटाळे बाहेर काढले, निर्भीड प्रश्नांचा बडीमार राजकीय लोकांवरती करण्यात पटाईत असणारे, जनसामान्यांचा आवाज माध्यमांच्या माध्यमाने पोहोचवणारे आणि विकास क्रांती मोर्चा नाशिक ते मुंबई पायी चालत जरांगे पाटलांचा मोर्चा कव्हर करणारे सागर आव्हाड एकदा जोरदार लेखणीला आपल्या सागराचं स्वरूप देणाऱ्या सागर आव्हाडांसाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. आणि रोजच तुम्ही यांना टीव्हीवर पाहता, पण आज सागरचा चेहरा फेटाने झाकला गेलाय, त्यामुळे कदाचित मीडियाच्या लोकांना ओळखायला येईल पण ऑडियन्सला येणार नाही, पण तुम्ही रोज त्यांना टीव्हीवर बघता. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सागर यांच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि यानंतरचा पुरस्कार आहे विजय जगताप यांना. 1992 साली पुणे वार्ता या देशातील पहिल्या व्हिडिओ दैनिकामध्ये सहाय्यक कॅमेरामन म्हणून कामाला सुरुवात, त्यानंतर पुणे दर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये 1994 ते 98 कॅमेरामन कार्य, 1998 पासून ते आजपर्यंत सतीश कामत यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून कार्य केलं. त्यानंतर दिनमान, पुणे दर्पण डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये 10 वर्ष काम केलं आहे. सध्या ते पुणे वार्ताचे YouTube चॅनल त्यांनी स्वतः सुरू केलं आहे. असे विजय जगताप यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा सुशांतजींना विनंती करेन की कृपया त्यांना सन्मानित करायचंय. आणि यानंतर विशेष सन्मानाकडे मी वळती आहे. आता विशेष सन्मान अशा छोटा पॅकेट बडा धमाकाचा आहे. अर्थातच विशेष सन्मान अशा एका बालमुलीचा, बालचमूचा आणि चाइल्डचा आहे जो त्यांच्या नावामध्ये आणि तिच्या दिसण्यामध्ये असलं तरी तिच्या असण्यावर आणि दिसण्यावर जाऊ नका, कारण छोटा पॅकेट बडा धमाका आहे जिच्या नावाचा अर्थच मुळात जिंकणं, कष्ट, प्रामाणिकपणा असा ज्या नावाचाच अर्थ आहे अशी अलविरा झरेकर. अलविरा झरेकर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने केवळ 6 वर्षाची असताना ही स्पर्धा जिंकलेली आहे. आजपर्यंत तिने 30 प्रश्न त्या स्पर्धेचे काही सेकंदांमध्ये क्रॅक केले होते. रायगड जिल्हा परिषदेद्वारे तिने 16 वेळा 1 महिन्यापासून तिने खूप असं छान रायगड सर केलेला आहे आणि अनेक कला आणि विद्यांमध्ये पारंगत असणारी अनेक रेकॉर्ड तिने केले. तिने अशी एक टॅलेंट हंट स्पर्धा युनेस्कोची पार केली जिच्यामध्ये जर शिक्षणासाठी तिला USA ला पाठवायचं झालं तर पहिला प्रेफरन्स हिला मिळेल. अशी अतिशय गुणवान असणारी अलविरा, जिच्या नावानेच अलविरा एंटरटेनमेंट अँड मोशन्स प्रोडक्शन्स चालतं, अशी अलविरा झरेकर. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि आता ब्रह्म विष्णू आणि महेश्वर
सामोरी बसले असं ज्या 3 देवांचं नाव ज्या व्यक्तिमत्वामध्ये समाविष्ट आहे असे प्रसिद्ध चित्रपट निर्माता सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणारे दत्ता दळवी यांना मी मंचावर विशेष सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करेन. माननीय दत्ता दळवी. धन्यवाद. यानंतर माननीय मंगेश मोरे, माननीय श्री मंगेश मोरे. विशेष सन्मान माननीय श्री मंगेशजी मोरे. आणि यानंतर विशेष सन्मान माननीय डॉक्टर गौरव घोडे, माननीय डॉक्टर गौरव घोडे. खरं तर लोककला क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व अतिशय उच्च विद्या विभूषित असणारे माननीय डॉक्टर गौरव घोडे बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान प्रदान होतो आहे त्यांना. जोरदार टाळ्यांचा कडकडाट लोककलेला सर्वदूर पोहोचवणारं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. आणि आता याचसाठी केला होता अट्टहास खास तो क्षण आलेला आहे. मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करेन. आता तो क्षण आला आहे ज्या क्षणाची सर्व प्रसिद्धी माध्यम वाट पाहतात. ज्या क्षणाची प्रसिद्धी माध्यमाबरोबर उभा महाराष्ट्र वाट बघतो की बालगंधर्व परिवाराचा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान होणार आहे. आणि उत्सुकता जास्त ताणत नाही कारण तुम्ही पत्रिका सगळ्यांनी पाहिलेलीच आहे. पण या नावाचा नामोल्लेख करताना विशेष आनंद अभिमान वाटतो. आणि अंकलजीकडे बघून सर्वप्रथम कलाकार या नात्याने मी नतमस्तक होते कारण आता अंकलजीचा परिचय मी अवघ्या 2च ओळीमध्ये देणार आहे कारण सन्मान पत्रामध्ये मानपत्रामध्ये त्यांचा परिचय येणार आहे. माननीय अशोक कुमारजी सराफ या नावामध्येच सर्व काही आहे. जग जिंकणारे सम्राट अशोक या नावाचा समावेश त्यांच्या नावामध्ये आहे. सम्राट अशोकाचं नाव धारण करून सम्राट अशोकाने जग जिंकलं आणि शांततेचा मार्ग काढत पुढे आपलं जीवन यापन केलं. या व्यक्तिमत्वाने संगीत विश्वामध्ये आपलं जग जिंकलं आणि आपल्या मेलडी मेकर्स या नावाला जगाच्या संगीत कोशामध्ये मानाचं पान मिळवून दिलं. आपल्या मेलडी मेकर्सच्या माध्यमाने त्यांनी जगामध्ये संगीत बँड काय असतो तो ब्रँड निर्माण केला असे माननीय अशोक कुमारजी सराफ यांच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संचालक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आशुतोषजी यांना. मागे सुरू असलेल्या म्युझिक कृपया